नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या लेक्चरमध्ये आपण काही फिजिकल प्रॉपर्टीज घेतल्या होत्या इथर्सच्या. ह्या पिरियडमध्ये आपण घेणार आहोत केमिकल प्रॉपर्टीज ऑफ इथर्स. त्याच्यामध्ये पहिली जी प्रॉपर्टी आहे ए, लॅबोरेटरी टेस्ट फॉर इथर्स, ही तुमच्या सिलेबसमधनं कमी केलेला हा भाग आहे. तरी पण आपण पाहूयात हे रिॲक्शनमध्ये काय दिले बघा. इथर्स आर न्यूट्रल कंपाऊंड्स इन ॲक्वियस मीडियम. ॲक्वियस मीडियममध्ये जर आपण सोल्युशन केलं त्याचं वॉटरमध्ये तर ते न्यूट्रल नेचरचे असतात. इथर्स डू नॉट रिॲक्ट विथ बेसेस. बेससोबत ते रिॲक्ट होत नाहीत. कोल्ड डायल्यूट ॲसिडसोबत रिॲक्ट होत नाहीत. रिड्युसिंग एजंटसोबत त्यांची कोणती रिॲक्शन होत नाही. ऑक्सिडायझिंग एजंट्स अँड ॲक्टिव्ह मेटल्स, म्हणजे ह्यांच्यासोबत त्यांची कोणती रिॲक्शन होत नाही. इथर्स डू नॉट रिॲक्ट विथ बेसेस, cold dilute acids, reducing agents, oxidizing agents and active metals. However, ethers dissolve in cold concentrated H2SO4. परंतु आपण जर कोल्ड आणि कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 घेतलं तर त्यामध्ये इथर्स काय होतात, डिझॉल्व्ह होतात ड्यू टू द फॉर्मेशन ऑफ ऑक्झोनियम सॉल्ट्स. कशामुळे डिझॉल्व्ह होतात, कारण त्या ठिकाणी रिॲक्शन होती H2SO4 सोबत इथर्सची आणि आपल्याला ऑक्झोनियम सॉल्ट्स मिळतात. आणि हे तयार होणारे ऑक्झोनियम सॉल्ट्स हे वॉटरमध्ये सोल्युबल असतात, त्याच्यामुळे ही रिॲक्शन होते. या ठिकाणी बघा दिलेली आहे तुम्हाला इथर्स ROR- रिॲक्ट्स विथ H2SO4. हा H2SO4 कसा घेतला आहे आपण, कोल्ड आणि कॉन्सन्ट्रेटेड घेतला आहे. तर या ठिकाणी ऑक्सिजनवर 2 लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन असतात. H2SO4 सोबत रिॲक्शन होते आणि H2SO4 मधला एक H+, याचे H आणि HSO4 असे 2 भाग होतात. त्यापैकी H+ हा म्हणजे ROR- काय होते, इथं प्रोटोनेशन होते थोडक्यात. कशामुळं, ॲसिडमुळं, H2SO4मुळं. तर हा ऑक्सिजन हा हायड्रोजनसोबत बॉन्ड तयार करतो आणि HSO4 बाहेर पडतो. याच्यामध्ये तुम्ही याला +HSO4- लिहिलं तरी चालते किंवा असं लिहिलं तरी चालते. ROR- हा H ऑक्सिजनसोबत बॉन्ड तयार केला ज्याला आपण म्हणतो ऑक्झोनियम आयन, आणि हा निगेटिव्ह आयन जो आहे HSO4- हा बाहेर पडतो. दिस प्रॉपर्टी डिस्टिंग्विशेस इथर्स फ्रॉम हायड्रोकार्बन्स. आता हायड्रोकार्बन्स ही प्रॉपर्टी दाखवत नाहीत, म्हणून ही प्रॉपर्टी कशासाठी वापरली जाते, इथर्स आणि हायड्रोकार्बन्समध्ये डिफरन्स दाखवण्यासाठी ही प्रॉपर्टी वापरली जाते. त्याच्यानंतर सेकंड रिॲक्शन जी आहे, रिॲक्शन्स इन्व्हॉल्विंग अल्काइल ग्रुप ऑफ इथर्स. म्हणजे ह्या अशा रिॲक्शन्स आहेत इथर्सच्या ज्याच्यामध्ये अल्काइल ग्रुप ॲज इट इज राहतो. त्या रिॲक्शनमधनं म्हणजे इथर्सची रिॲक्शन जेव्हा होते तेव्हा त्यामध्ये अल्काइल ग्रुप हा ॲज इट इज राहतो, तो बाहेर बाय प्रॉडक्टच्या फॉर्ममध्ये बाहेर पडत नाही. त्याच्यामध्ये पहिली रिॲक्शन आहे, एकच रिॲक्शन आहे याच्यामध्ये दिलेली, फॉर्मेशन ऑफ पेरॉक्साईड. इथर्स कंबाईन विथ ॲटमॉस्फेरिक ऑक्सिजन टू फॉर्म पेरॉक्साईड. इथर्सची रिॲक्शन ॲटमॉस्फेरिक ऑक्सिजनसोबत होते आणि प्रॉडक्ट तयार होतात पेरॉक्साईड्स. CH3 CH2O C2H5. आता हे दोन्ही C2H5 ग्रुप आहेत, पण ह्याला लिहिताना कसं लिहिले, CH3 CH2 डायइथाइल इथर. फिर रिॲक्ट्स विथ O2, लॉंग कॉन्टॅक्ट विथ एअर, म्हणजे जास्त वेळ त्याचा एअरशी कॉन्टॅक्ट करायचा आहे ऑक्सिजनशी, मग तो रिॲक्ट होईल आणि आपल्याला हा प्रॉडक्ट मिळतो CH3CH. ह्या CH2 मधला एक H हा OOH, म्हणजे हा 2 ऑक्सिजन ह्या कार्बन जो CH2 ग्रुप होता लक्षात, त्याच्यातला एक Hच्या दरम्यान आणि कार्बनच्या दरम्यान हे 2 ऑक्सिजन कंबाईन झालेत, म्हणजे हा तयार होणारा जो प्रॉडक्ट आहे तो या पद्धतीने तयार झाला आहे CH3CHOOH OC2H5. या ठिकाणी हा CH2 ग्रुप जो आहे त्याच्यातला एक H आणि कार्बन यांच्या दरम्यान हे 2 ऑक्सिजनचे आयटम रिॲक्ट झालेले आहेत, त्यांच्यासोबत बॉन्ड तयार झाला आहे, म्हणून ह्याला म्हणले पेरॉक्साईड ऑफ डायइथाइल इथर. ऑल इथर्स विच हॅव बीन एक्सपोज्ड टू द ॲटमॉस्फिअर कंटेन पेरॉक्साईड. दिस इज व्हेरी अनडिझायरेबल रिॲक्शन. पेरॉक्साइड्स आर हझार्डस बिकॉज दे डिकम्पोज व्हायोलंटली ॲट हाय टेम्परेचर. तर या ठिकाणी हा जो तयार होणारा प्रॉडक्ट आहे पेरॉक्साईड, लक्षात, हा कसा तयार होतो, तर त्याची रिॲक्शन जेव्हा इथर्सची रिॲक्शन ॲटमॉस्फेरिक ऑक्सिजनसोबत होते तेव्हा तयार होणारे प्रॉडक्ट्स असतात पेरॉक्साईड. ही बी टाईपची रिॲक्शन आहे, ज्याच्यामध्ये एकच रिॲक्शन आहे, आणि सी टाईपची रिॲक्शन आहे, थर्ड टाईपची, रिॲक्शन्स इन्व्हॉल्विंग CO बॉन्ड. आता हा CO बॉन्ड म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे,
इथर्समध्ये कोणती लिंकेज असते? COC लिंकेज. म्हणजे हे CO बॉन्ड किती असते तिथे? 2 CO बॉन्ड असतात. मग हे CO बॉन्ड काय होत नाहीत यामध्ये? ब्रेक होत नाहीत, ते ॲज इट इज राहतात. म्हणून या ठिकाणी रिॲक्शन्स इन्व्हॉल्विंग CO बॉन्ड, ज्यांच्यामध्ये CO बॉन्ड हा ॲज इट इज राहतो प्रॉडक्टमध्ये, त्याच्यामुळे हे रिॲक्शनला म्हणले रिॲक्शन्स इन्व्हॉल्विंग CO बॉन्ड. त्याच्यामध्ये फर्स्ट रिॲक्शन आहे रिॲक्शन विथ हॉट डायल्यूट सल्फ्युरिक ॲसिड, दॅट इज कॉल्ड हायड्रॉलिसिस ऑफ इथर. त्या रिॲक्शनलाच काय म्हणतो आपण? हायड्रॉलिसिस ऑफ इथर्स. पण रिॲक्शन कोणासोबत होती इथर्सची? हॉट डायल्यूट सल्फ्युरिक ॲसिडसोबत. इथर्स व्हेन हिटेड विथ डायल्यूट सल्फ्युरिक ॲसिड अंडरगो हायड्रॉलिसिस टू गिव्ह द प्रॉडक्ट्स दॅट आर कॉल्ड अल्कोहोल्स ऑर फिनॉल्स. म्हणजे ॲरोमॅटिक इथर्स असतील तर फिनॉल्स प्रॉडक्ट मिळतील, अलिफॅटिक असतील तर आपल्याला प्रॉडक्ट मिळतील अल्कोहोल्स. तर या ठिकाणी जनरल रिॲक्शन दिलेले आहेत पहा तुम्हाला. ROR प्लस HOH इन द प्रेझेन्स ऑफ H3O प्लस दिले इथे. H3O प्लस म्हणजे इन द प्रेझेन्स ऑफ डायल्यूट कॉन्सन्ट्रेटेड हॉट डायल्यूट सल्फ्युरिक ॲसिड इन द प्रेझेन्स ऑफ वॉटर. म्हणून इथे लिहिले H3O प्लस आयन, हायड्रोनियम आयन आपण म्हणतो ना त्याला. हिट दॅट रिॲक्शन इट गिव्स 2 मॉलिक्युल्स ऑफ अल्कोहोल्स. आता इथे 2 मॉलिक्युल्स ऑफ अल्कोहोल देताना ROH लिहिले, कारण हा सिम्पल इथर आहे. ROR म्हणजे तिथे दोन्ही R ग्रुप कसे आहेत? सेम आहेत. ह्याचं हायड्रॉलिसिस केल्यानंतर इन द प्रेझेन्स ऑफ ॲसिड, हायड्रॉलिसिस केल्या आपण HOH सोबत रिॲक्शन, याच्यामधला हा एक CO बॉन्ड काय होतो? ब्रेक होतो. एक CO बॉन्ड ब्रेक झाल्यानंतर या ठिकाणी हा R, हा समजा हा CO बॉन्ड ब्रेक झाला आहे, तर हा R आणि OH एक मॉलिक्युल अल्कोहोलचा, आणि हा RO ग्रुप आणि H दुसरा मॉलिक्युल अल्कोहोलचा. तर असे 2 मॉलिक्युल्स तयार होतात अल्कोहोलचे. हे सिम्पल अल्कोहोलचे एक्झाम्पल आहे. या ठिकाणी पहा, ही अशी रिॲक्शन प्लस HOH. समजा हा HOH मधला हा बॉन्ड ब्रेक झाला, त्याचे कोणते ग्रुप तयार झालेत? H आणि OH. आणि हा CO एक बॉन्ड काय होतो? या ठिकाणी ब्रेक होतो इन द प्रेझेन्स ऑफ ॲसिड. हिट दॅट रिॲक्शन. आता हा RO ग्रुप आहे, याला अल्कोक्साईड ग्रुप म्हणतो आपण. हा RO कोणासोबत रिॲक्ट होईल? H सोबत. म्हणजे एक अल्कोहोलचा मॉलिक्यूल तयार होईल ROH, आणि हा दुसरा अल्कोहोलचा मॉलिक्यूल हा R आणि हा OH. म्हणून आपल्याला 2 मॉलिक्युल्स मिळतात अल्कोहोलचे. आणि ते दोन्ही मॉलिक्यूल कसे असतात? सेम. कारण इथं R ग्रुप कसे असतात? सेम. कारण हा कोणता इथर आहे? सिम्पल इथर. मग या ठिकाणी तुम्हाला उदाहरण जर घ्यायचं असेल, समजा इथं उदाहरण दिलेलं नाही, समजा आपण या ठिकाणी उदाहरण घेतलं आहे CH3O. CH3 काय म्हणतो आपण याला? डाय मिथाईल इथर. दोन्ही R ग्रुप कसे आहेत? सेम आहेत. डाय मिथाईल इथर व्हेन रिॲक्ट्स विथ डायल्यूट अँड हॉट अँड डायल्यूट सल्फ्युरिक ॲसिड अंडरगोज हायड्रॉलिसिस रिॲक्शन टू फॉर्म द 2 मॉलिक्युल्स ऑफ मिथाईल अल्कोहोल. या ठिकाणी आपल्याला 2 मॉलिक्युल्स कशाचे मिळतील? मिथाईल अल्कोहोलचे. कारण दोन्ही R ग्रुप कसे आहेत? सेम आहेत. म्हणून आपल्याला 2 मॉलिक्युल्स मिळतील मिथाईल अल्कोहोलचे. लक्षात. आता या ठिकाणी तुम्हाला IUPAC नेमने सुद्धा रिॲक्शन विचारू शकतात. व्हॉट इज द ॲक्शन ऑफ डायल्यूट सल्फ्युरिक ॲसिड ऑन मिथॉक्सीमिथेन? याला काय म्हणतो आपण? IUPAC नेम मिथॉक्सीमिथेन. 1 मार्कांसाठी अशी रिॲक्शन तुम्हाला विचारू शकतात. आणि हे तयार होणारा प्रॉडक्ट जो आहे याचं IUPAC नेम आहे मिथॅनॉल. लक्षात. हे झालं सिम्पल इथर्सबद्दल. आणि सेकंड रिॲक्शन दिली तुम्हाला, जनरल रिॲक्शन दिली मिक्स्ड इथर्सची. व्हेन मिक्स्ड इथर्स रिॲक्ट्स विथ हॉट डायल्यूट सल्फ्युरिक ॲसिड इट अंडरगोज हायड्रॉलिसिस टू फॉर्म 2 डिफरंट मॉलिक्युल्स ऑफ अल्कोहोल्स. इथं सेम मॉलिक्यूल म्हणले आपण सिम्पल इथर्समध्ये. इथं मात्र आपल्याला वेगवेगळे मॉलिक्युल्स मिळालेत, कारण इथं ROR' आहे. दॅट इज द जनरल रिॲक्शन फॉर मिक्स्ड इथर. वाटल्यास इथं खाली लिहून घ्या. मिक्स्ड इथर्स आहे हा, याचं हायड्रॉलिसिस करायचं इन द प्रेझेन्स ऑफ H प्लस लिहा, इन द प्रेझेन्स ऑफ H3O प्लस लिहा, काही फरक पडत नाही. लक्षात. आणि 2 जे अल्कोहोलचे मॉलिक्यूल मिळतात ते वेगवेगळे मॉलिक्यूल मिळतात. तर या ठिकाणी तुम्हाला एक्झाम्पल द्यायचं असेल तर एक्झाम्पल तुम्ही लिहू शकता CH3O, CH2, CH3.
ह्याला इथरला काय म्हणणार आपण? इथाईल मिथाईल इथर, बरोबर आहे. इथाईल मिथाईल इथर किंवा IUPAC नेम काय येईल? मिथॉक्सी इथेन. In the presence of H plus, heat that reaction, it gives CH3OH and CH3CH2OH, that is methyl alcohol and ethyl alcohol. म्हणजे इथं आपण R ग्रुप कोणकोणते घेतलेत? वेगवेगळे घेतलेत. समजा हा R ग्रुप R आहे, हा R डॅश आहे. दोन अल्काईल ग्रुप वेगवेगळे, हा मिथाईल हा इथाईल ग्रुप. तर मिळणारे अल्कोहोलसुद्धा काय मिळतील आपल्याला? एक मिथाईल अल्कोहोल, दुसरा इथाईल अल्कोहोल. तर हे त्याचं उदाहरण असेल. त्याच्यानंतर एक ॲरोमॅटिकचं उदाहरण दिले तुम्हाला. जनरल रिॲक्शन AROR, एक अल्काईल ग्रुप, एक अराईल ग्रुप. HOH हायड्रोलिसिस केले आपण इन द प्रेझेन्स ऑफ ॲसिड, तर आपल्याला मिळतो या ठिकाणी फिनॉल AROH. डायरेक्ट OH ग्रुप ॲरोमॅटिक रिंगला अटॅच, त्याला काय म्हणतो? त्या प्रॉडक्ट्सला आपण काय म्हणतो? फिनॉल. एक मॉलिक्यूल फिनॉलचा मिळतो, ते एक मॉलिक्यूल अल्कोहोलचा मिळतो. ह्याला फिनॉल का म्हणायचं? कारण OH ग्रुप डायरेक्ट ॲरोमॅटिक रिंगच्या कार्बनला अटॅच असतो, म्हणून त्या प्रॉडक्ट्सला आपण फिनॉल म्हणतो. आणि हा OH ग्रुप ओपन चेनलाच म्हणजेच अल्काईल ग्रुपला अटॅच आहे, म्हणून त्याला आपण अल्कोहोल म्हणतो. लक्षात. तर याचं उदाहरण तुम्हाला घ्यायचं जर असेल तर या ठिकाणी उदाहरण तुम्हाला घेता येईल C6H5O CH3 plus HOH in the presence of H plus, heat that reaction. आता याच्यामध्ये मिथाईल फिनाईल इथर नाव येईल, कारण अल्फाबेटिकली M काय येईल? अगोदर येईल, म्हणून ह्याचं कॉमन नेम काय येईल? मिथाईल फिनाईल इथर. इट गिव्स द प्रॉडक्ट C6H5OH, that is phenol, plus CH3OH, methyl alcohol. It is called phenol, it is called methyl alcohol. तर असं आपल्याला एक्झाम्पल या ठिकाणी देता येईल. तुम्हाला जनरल रिॲक्शन दिले, त्या ठिकाणी एक्झाम्पल दिले मी. ह्याला म्हणणार आपण मिथाईल फिनाईल इथर. अल्फाबेटिकली M अगोदर येईल, म्हणून मिथाईल फिनाईल इथर ऑन हायड्रोलिसिस बाय युझिंग hot and dilute sulfuric acid, it gives phenol and methyl alcohol. तर असे ह्या जनरल रिॲक्शन आणि त्यांची एक्झाम्पल. त्याच्यानंतर सेकंड रिॲक्शन आहे रिॲक्शन विथ PCl5. PCl5ला काय म्हणतो आपण? फॉस्फरस पेंटा क्लोराइड. when ethers react with PCl5 to give alkyl chlorides. अल्काईल क्लोराइड्सचे आपल्याला प्रॉडक्ट मिळतात. या ठिकाणी मिक्स्ड इथरचं तुम्हाला उदाहरण दिले ROR' प्लस PCl5. हिट दॅट रिॲक्शन, इट गिव्स RCl, R'(Cl) अँड POCl3. समजा इथं आपण सिम्पल इथर घेतला आहे, तर दोन्ही RCl मॉलिक्युल्स कसे मिळतील? आपल्याला सेम मिळतील, आणि बाय प्रॉडक्ट मिळेल फॉस्फरस ऑक्सी ट्रायक्लोराइड POCl3. तर या ठिकाणी तुम्हाला रिॲक्शन एक्झाम्पल द्यायचं आहे. तर या ठिकाणी तुम्ही R ग्रुप घ्या, CH3O C2H5 plus PCl5. Heat that reaction, it gives CH3Cl, C2H5Cl and POCl3. त्याच्यानंतरची रिॲक्शन आहे थर्ड रिॲक्शन विथ हॉट कॉन्सन्ट्रेटेड ॲसिड. हॉट आणि कॉन्सन्ट्रेटेड ॲसिडसोबत रिॲक्शन केल्यानंतर आपल्याला काय प्रॉडक्ट्स मिळतात? इथर्सपासनं. व्हेन अल्काईल इथर्स रिॲक्ट विथ हॉट अँड कॉन्सन्ट्रेटेड HI and HBr. HIला म्हणतो आपण हायड्रोआयोडिक ॲसिड, हायड्रोब्रोमिक ॲसिड, टू गिव्ह ॲन अल्कोहोल अँड ॲन अल्काईल हॅलाइड. एक मॉलिक्यूल अल्कोहोलचा मिळतो आणि एक मॉलिक्यूल अल्काईल हॅलाइडचा मिळतो. या ठिकाणी जनरल रिॲक्शन दिले तुम्हाला ROR प्लस HX, इट गिव्स RX प्लस ROH. आणि हा ROH परत रिॲक्ट होतो सेकंड मॉलिक्यूल ऑफ अल्काईल हॅलाइड, इट गिव्स RX प्लस H2O. तर या ठिकाणी हे ॲरोवर दाखवले, इथं हे कट करून घ्या. ही रिॲक्शन इथं HX आणि इथं HX असं दाखवलं होतं पहा. ही रिॲक्शन इथं कट करून घ्यायची. हा जो तयार झालेला ROH आहे ना, खाली घ्यायचा आहे. हा रिॲक्ट होतो सेकंड मॉलिक्यूल ऑफ HX सोबत, इट गिव्स RX प्लस H2O. रिॲक्शन विथ हॉट कॉन्सन्ट्रेटेड ॲसिड म्हणलं नाही, तर 2HX सोबत रिॲक्शन होते, 2 मॉलिक्युल्स ऑफ HX. तर या ठिकाणी समजा आपण HI घेतला आहे, HI घेतले, तिथं काय तयार होईल? RI.
इथं तयार होईल RI आणि इथं तयार होईल ROH. हा ROH परत रिॲक्ट होईल HI सोबत. परत या ठिकाणी आपल्याला RI मिळेल आणि या ठिकाणी मिळेल H2O. जर दोन डिफरंट मॉलिक्यूल घेतले आपण तर एका ठिकाणी आपल्याला RX मिळेल, दुसऱ्या ठिकाणी R-X मिळेल. द ऑर्डर ऑफ रिॲक्टिव्हिटी ऑफ HX इज, HX हे इथरसोबत कसे रिॲक्ट होतात, HI हा फास्ट रिॲक्ट होतो, देन रिॲक्ट HBr आणि व्हेरी स्लोली रिॲक्ट HCl, असे ह्या रिॲक्शन्स होतील. त्याच्यानंतर तुम्हाला एक्झाम्पल जर घ्यायचं तर या ठिकाणी R ग्रुप तुम्ही वेगवेगळे घेऊन रिॲक्शन करा. सिम्पल इथर्ससोबत करा किंवा मिक्स्ड इथरसोबत करा. सिम्पल इथरसोबत जर रिॲक्शन केली तर RX कसे मिळतील आपल्याला, सेम मिळतील. जर मिक्स्ड इथर्स असतील हे R आणि R' जर घेतलं तर एका ठिकाणी तुम्हाला RX मिळेल, दुसऱ्या ठिकाणी R-X मिळेल. लक्षात. तर असे आपल्याला हे प्रॉडक्ट्स मिळतात. त्याच्यानंतर खाली दिलेलं आहे मेकॅनिझम ऑफ फर्स्ट स्टेज. रिॲक्शन ऑफ इथर विथ हॉट कॉन्सन्ट्रेटेड HI इन्व्हॉल्व्स फॉर्मेशन ऑफ ऑक्झोनियम आयन. हॉट आणि कॉन्सन्ट्रेटेड HI सोबत समजा आपण हा HX जो आहे तो HI जर घेतला तर आपल्याला रिॲक्शन कशी मिळते, हॉट आणि कॉन्सन्ट्रेटेड HI इन्व्हॉल्व्स द फॉर्मेशन ऑफ ऑक्झोनियम आयन. पहिल्या स्टेपमध्ये काय तयार होतो, ऑक्झोनियम आयन तयार होतो. बरोबर आहे. बाय प्रोटोनेशन इन द फर्स्ट स्टेप, म्हणजे फर्स्ट स्टेपमध्ये इथर्सचं हॉट आणि कॉन्सन्ट्रेटेड HI सोबत रिॲक्शन केल्यानंतर प्रोटोनेशन होऊन आपल्याला प्रॉडक्ट काय मिळतो, ऑक्झोनियम आयन. अँड सबसिक्वेंट न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन ब्राउट अबाउट बाय द पॉवरफुल न्यूक्लियोफाईल I-. नंतर ऑक्झोनियम आयन ह्याच्यावर अटॅक कोण करतो, हा न्यूक्लियोफाईल आयोडाइड आयन. HI मधला कोण, I-. द लिस्ट सबस्टिट्यूटेड कार्बन इन ऑक्झोनियम आयन इज अटॅक्ड बाय I- फॉलोइंग SN2 मेकॅनिझम. लिस्ट सबस्टिट्यूटेड म्हणजे काय, लिस्ट सबस्टिट्यूटेड म्हणजे समजा हायड्रोजन निघून त्या ठिकाणी जर अल्काइल ग्रुप असतील तर त्याला आपण मोर सबस्टिट्यूटेड कार्बन म्हणतो. पण ज्या ठिकाणी कार्बनला अटॅच हायड्रोजन सबस्टिट्यूट होऊन त्या ठिकाणी अल्काइल ग्रुप जर आपण सबस्टिट्यूट करत नसेल तर त्या ठिकाणी त्याला काय म्हणतात, लिस्ट सबस्टिट्यूटेड कार्बन. ऑक्झोनियम आयनमधला जो लिस्ट सबस्टिट्यूटेड कार्बन आहे त्याच्यावर हा आयोडाइड आयन अटॅक करतो आणि या ठिकाणी मेकॅनिझम कोणतं होते, SN2 मेकॅनिझम. या ठिकाणी आपल्याला न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन जी होती ती SN2 मेकॅनिझमने या ठिकाणी होते. तर या ठिकाणी बघा तुम्हाला मेकॅनिझममध्ये, आता तिथं मेकॅनिझममध्ये तुम्हाला ऑक्सिजनवर इलेक्ट्रॉन्स दाखवलेले नाही. तर ह्या ठिकाणी मेकॅनिझम लिहिताना या पद्धतीने तुम्ही मेकॅनिझम लिहायचे. या ठिकाणी हे मेकॅनिझम आहे. CH3O ऑक्सिजनवर लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स दाखवायचे 2, CH2 CH3 HI. HIला या ठिकाणी म्हणतो आपण हायड्रो आयोडिक ॲसिड. हायड्रो आयोडिक ॲसिड. हिट दॅट रिॲक्शन. हा HI मधला बॉन्ड जो आहे, H आणि I मधला बॉन्ड ब्रेक होतो, आयोडीनकडे इलेक्ट्रॉन जातात. हा H आणि I मधला बॉन्ड समजा हा HI आहे. बरोबर आहे. हा HI म्हणजे HI हा I हा मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे, त्याच्यामुळे Hवर प्लस चार्ज येईल आणि Iवर मायनस चार्ज येईल. हा H+ जो आहे, हा H+ हा कोणाकडे अट्रॅक्ट होईल, ह्या ऑक्सिजनकडे, कारण H+ हा इलेक्ट्रॉन डिफिशियंट आहे आणि इथं मोर इलेक्ट्रॉन आहे, इलेक्ट्रॉन डिस्पेसिस. म्हणून या ठिकाणी ऑक्सिजनकडे हा H हा बॉन्ड तयार करेल, ऑक्सिजनची एक लोन पेअरची जोडी कॅन्सल होईल आणि त्याच्यावर येईल पॉझिटिव्ह चार्ज आणि हा I- बाहेर पडेल. तर हा तयार होणारा का आहे, ऑक्झोनियम आयन. हा ऑक्झोनियम आयन जो आहे, ऑक्झोनियम आयन हा कार्बन आणि ऑक्सिजन यांच्यामध्ये जे इलेक्ट्रॉन आहेत ते ऑक्सिजनकडे शिफ्ट होतील. हा पॉझिटिव्हली चार्ज होईल CH3, त्याच्यावर बॅक साईडने अटॅक करेल I-. म्हणून हे जे मेकॅनिझम आहे बॅक साईड अटॅकमध्ये आपण मेकॅनिझम कोणतं घेतो, SN2 मेकॅनिझम. तर या ठिकाणी हा बॉन्ड ब्रेक होईल, तयार होतो या ठिकाणी CH3 CH2OH आणि CH3I. परंतु या ठिकाणी ही ट्रान्झिशन स्टेट दाखवली आपण. SN2 मेकॅनिझम डिटेलमध्ये घेतलेले आपण हॅलोजन डेरिव्हेटिव्हजमध्ये. ह्या कार्बनला दोन्हीही न्यूक्लियोफाईल अटॅच आहेत पहा, हा डॉटेड लाईन दाखवलेली म्हणजे हा बॉन्ड तयार करायला लागला आहे
आणि हा बॉन्ड ब्रेक व्हायला लागला आहे. म्हणजे बॉन्ड फॉर्मेशन आणि बॉन्ड ब्रेकिंग दॅट प्रोसेसेस टेक्स प्लेस सायमल्टेनियसली इन SN2 मेकॅनिझम. आणि हा बॉन्ड ब्रेक होतो, हा बॉन्ड तयार व्हायला लागला आहे CH3 सोबत. मग हा प्रॉडक्ट तयार होतो CH3I, CH3CH2OH, म्हणजे मिथाईल आयोडाईड आणि इथाईल अल्कोहोल. तर या ठिकाणी बघा तुम्हाला आता ह्या नवीन पुस्तकामध्ये आणखीन एक हे कंडिशन दिलेली नाही, तर जुन्या पुस्तकामध्ये ही कंडिशन आहे. समजा आपण या ठिकाणी प्रायमरी आणि सेकंडरी अल्काइल ग्रुप्स जर प्रेझेंट असतील, इफ प्रायमरी और सेकंडरी अल्काइल ग्रुप्स आर प्रेझेंट देन लोअर अल्काइल ग्रुप फॉर्म्स अल्काइल हॅलाइड. तर लोअर अल्काइल ग्रुपपासून काय तयार होतं? अल्काइल हॅलाइड तयार होतो. अटॅक ऑफ न्यूक्लिओफाइल अँड डिपार्चर ऑफ अल्कोहोल मॉलिक्यूल टेक्स प्लेस सायमल्टेनियसली, दॅट इज SN2 मेकॅनिझम. म्हणजे लोअर अल्काइल ग्रुपपासून नेहमी काय तयार होईल? अल्काइल हॅलाइड. लोअर अल्काइल ग्रुप फॉर्म्स अल्काइल हॅलाइड. हे वाक्य लक्षात ठेवायचं. इफ प्रायमरी और सेकंडरी अल्काइल ग्रुप्स आर प्रेझेंट. जर इथर्समध्ये प्रायमरी आणि सेकंडरी अल्काइल ग्रुप प्रेझेंट असतील तर लोअर अल्काइल ग्रुपपासून अल्काइल हॅलाइड तयार होतो. आणि समजा टर्शरी अल्काइल ग्रुप जर प्रेझेंट असेल तर आपल्याला टर्शरीचं उदाहरण दिलेलं आहे आपल्या पुस्तकामध्ये. लक्षात, टर्शरी अल्काइल ग्रुप या ठिकाणी दिलेले आहे. पहा, यूज ऑफ एक्सेस HI. आता ह्या उदाहरणामध्ये बघा तुम्हाला काय दिलं आहे. लोअर अल्काइल ग्रुप जो आहे म्हणजे CH3 हा हायर अल्काइल ग्रुप आहे, ज्याच्यामध्ये 2 कार्बन आहेत, त्याला आपण हायर अल्काइल ग्रुप म्हणणार. हा लोअर अल्काइल ग्रुप आहे. लोअर अल्काइल ग्रुपपासून काय तयार होईल? अल्काइल आयोडाईड. आणि हायरपासून काय तयार होईल? अल्कोहोल. लक्षात. पण हे असं वाक्य तुम्हाला कुठं दिलेलं नाही, ह्या नवीन पुस्तकात दिलं नाही, टर्शरीचं दिलेलं आहे. पहा, यूज ऑफ एक्सेस HI कन्व्हर्ट्स द अल्कोहोल इंटू अल्काइल आयोडाईड. जर आपण एक्सेस HIचा जर उपयोग केला तर अल्कोहोलचं परत कन्व्हर्शन कशामध्ये होते? अल्काइल आयोडाईड. याच्यामध्ये दिले बघा मागे वर तुम्हाला जनरल रिॲक्शन दिलेली आहे. पहा, RORHX. पहिल्यांदा आपल्याला RX आणि ROH मिळेल. पण हा तयार होणारा अल्कोहोलची रिॲक्शन जर परत आपण सेकंड मॉलिक्यूल ऑफ HX सोबत जर केली तर आपल्याला परत काय मिळेल? अल्काइल हॅलाइड मिळेल प्लस H2O. तर या ठिकाणी तेच रिॲक्शन दिली. पहा, यूज ऑफ एक्सेस HI कन्व्हर्ट्स द अल्कोहोल इंटू अल्काइल आयोडाईड. एक्सेस HIचा जर आपण उपयोग केला तर अल्कोहोलचं रूपांतर शेवटी कशात होईल? अल्काइल आयोडाईडमध्ये. इन केस ऑफ इथर हॅव्हिंग 1 टर्शरी अल्काइल ग्रुप. आता तुम्हाला सांगितलं आहे प्रायमरी आणि सेकंडरी अल्काइल ग्रुप असेल तो लोअर अल्काइल ग्रुपपासून काय तयार होतो? अल्काइल हॅलाइड. आणि हायर अल्काइल ग्रुपपासून तयार होतो अल्कोहोल. पण जर आपण या ठिकाणी 2 अल्काइल ग्रुपमध्ये, इथरमध्ये जे 2 अल्काइल ग्रुप असतात त्यापैकी एक अल्काइल ग्रुप जर टर्शरी अल्काइल ग्रुप जर असेल, द रिॲक्शन विथ हॉट HI फॉलोज SN1 मेकॅनिझम. तर या ठिकाणी कोणतं मेकॅनिझम घडून येते? SN2च्या ऐवजी SN1 मेकॅनिझम अँड टर्शरी आयोडाईड इज फॉर्म्ड. टर्शरी आयोडाईड. आता हायर अल्काइल ग्रुपपासून काय तयार व्हायला पाहिजे? हायर अल्काइल ग्रुपपासून अल्कोहोल तयार व्हायला पाहिजे. पण या ठिकाणी काय तयार झालं आहे? टर्शरी आयोडाईड इज फॉर्म्ड रॅदर दॅन द टर्शरी अल्कोहोल. तर या ठिकाणी स्टेप फर्स्टमध्ये हा ऑक्झोनियम आयन तयार झालेला डायरेक्ट यांनी रिॲक्शन दिली. या ठिकाणी तुम्ही प्रोटोनेशनची फर्स्ट रिॲक्शन दाखवू शकता. म्हणजे ती कशी दाखवायची आहे? प्रोटोनेशनची पहिली रिॲक्शन जर तुम्हाला दाखवायची असेल फर्स्ट, तर या ठिकाणी CH3 3 टाइम्स COCH3 हा झाला आपला इथर. बरोबर. तर ह्या इथरचं प्रोटोनेशन जर आपल्याला दाखवायचं असेल प्लस HI अशी रिॲक्शन लिहायची. हा H आणि I मधला बॉन्ड असा आयकडे शिफ्ट करायचा, हे इलेक्ट्रॉन, आणि हा H प्लस कोणाकडे अट्रॅक्ट दाखवायचा? या ऑक्सिजनकडे. इथं जो लोन पेअरच्या 2 जोड्या असतील तर पहिल्यांदा हे असं करून घ्यायचं, ऑक्झोनियम आयन तयार करून घ्यायचा. CH3 3 टाइम्स O, एक लोन पेअरची जोडी त्याच्यावर, त्याच्यासोबत H आणि हा CH3 याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज. हा झाला ऑक्झोनियम आयन. डायरेक्ट तुम्हाला सेकंड स्टेपमध्ये झाला. फर्स्ट स्टेपमध्ये तुम्ही हा प्रोटोनेशन दाखवू शकता. फर्स्ट स्टेपमध्ये प्रोटोनेशन दाखवायचं, ऑक्झोनियम आयन तयार करायचं आहे, आणि नंतर ह्या सेकंड स्टेपमध्ये लक्षात ही सेकंड स्टेप दाखवली डायरेक्ट. ह्या सेकंड स्टेपमध्ये कार्बन आणि ऑक्सिजनमधले इलेक्ट्रॉन कुठे शिफ्ट व्हायला लागलेत? ह्या O आणि Hच्या दरम्यान. म्हणजे हा बॉन्ड काय ब्रेक, C आणि O बॉन्ड काय होतो? या ठिकाणी ब्रेक होतो. C आणि O मधला बॉन्ड जर ब्रेक होत असेल तर आपल्याला CH3OH म्हणजे मिथाईल अल्कोहोल हा प्रॉडक्ट मिळेल. बरोबर आहे. CH3OH म्हणजे काय मिळेल? मिथाईल अल्कोहोल हा प्रॉडक्ट मिळेल.
आणि ह्या कार्बनवर येईल पॉझिटिव्ह चार्ज, म्हणजे CH3 3 टाइम्स कार्बन कॅरीज पॉझिटिव्ह चार्ज, त्याला म्हणतो आपण कार्बोकॅटायन. टर्शरी कार्बोकॅटायन हा मोर स्टेबल असतो कोणापेक्षा, प्रायमरी कार्बोकॅटायनपेक्षा, म्हणून हा इथं टर्शरी कार्बोकॅटायन हा मोर स्टेबल आहे, याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज आहे प्लस CH3OH. आणि हा तयार होणारा टर्शरी कार्बोकॅटायन याच्यावर अटॅक होते न्यूक्लिओफाईल I- आणि प्रॉडक्ट मिळतो आपल्याला टर्शरी अल्काइल आयोडाईड किंवा टर्शरी आयोडाईड रॅदर दॅन द टर्शरी अल्कोहोल. इथं आपल्याला मिळालं आहे CH3OH. या ठिकाणी आपल्याला प्रॉडक्ट काय मिळायला पाहिजे होता, टर्शरी अल्कोहोल मिळायला पाहिजे होता, पण या ठिकाणी मिळाला आहे टर्शरी आयोडाईड. लक्षात. तर ह्याच्यामध्ये पहिली स्टेप तुम्ही टाकू शकता, ही स्टेप आता जे तुम्हाला दाखवली ही स्टेप तुम्ही पहिली स्टेप टाका लक्षात. प्लस HI इट गिव्ज ऑक्झोनियम आयन. सेकंड स्टेपमध्ये हा C आणि O मधला बॉन्ड ब्रेक दाखवायचा, कार्बोकॅटायन तयार झाला आहे टर्शरी कार्बोकॅटायन मिथाइल अल्कोहोल. आणि थर्ड स्टेपमध्ये या टर्शरी कार्बोकॅटायनवर न्यूक्लिओफाईल I- अटॅक होते, जी फास्ट रिॲक्शन आहे इथे तयार होतो टर्शरी ब्युटाइल आयोडाईड. ह्याचं नाव काय येईल, टर्शरी ब्युटाइल आयोडाईड. लक्षात. तर अशा प्रकारे ही रिॲक्शन होते. त्याच्यानंतर समजा आपण ॲरोमॅटिक इथर जर घेतला असेल तर या ठिकाणी ॲरोमॅटिकचं उदाहरण दिले तुम्हाला, अल्काइल अराइल इथर, म्हणजे एक R ग्रुप, AR ग्रुप एक आणि एक R ग्रुप, त्याला म्हणतो आपण अराइल अल्काइल इथर. हॅव स्ट्रॉंगर अँड शॉर्टर बॉन्ड बिटवीन ऑक्सिजन अँड द ॲरोमॅटिक रिंग, हेन्स अँड अल्काइल अराइल इथर अंडरगोज क्लिवेज ऑफ ऑक्सिजन अल्काइल बॉन्ड. या ठिकाणी कोणाचं क्लिवेज, CO बॉन्डमधलं क्लिवेज होते, ऑक्सिजन आणि अल्काइल ग्रुपमधला जो कार्बन आहे त्याच्यातला CO बॉन्ड ब्रेक होतो अँड इल्ड्स अ फिनॉल अँड ॲन अल्काइल हॅलाइड ऑन रिॲक्शन विथ HI. त्या ठिकाणी दिले तुम्हाला ॲनिसोल. बेन्झिन रिंगला जो OCH3 अटॅच असेल त्याला आपण ॲनिसोल म्हणतो. यालाच आपण काय म्हणतो, मिथाइल फिनाइल इथर प्लस HI. हा C आणि O मधला जो हा बॉन्ड आहे हा काय होतो, ब्रेक होतो. C आणि O मधला हा CH3ला अटॅच होईल, CH3I, आणि हा H O सोबत बॉन्ड तयार केले म्हणजे OH तयार होईल, फिनॉल आणि मिथाइल आयोडाईड. अशी ही रिॲक्शन होते. त्याच्यानंतर D टाईपची जी रिॲक्शन आहे ती आहे इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन इन ॲरोमॅटिक इथर्स. इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन करायचं आहे आपल्याला ॲरोमॅटिक इथर्समध्ये. द अल्कॉक्सी ग्रुप इन ॲरोमॅटिक इथर इज अ रिंग ॲक्टिवेटिंग अँड आर्थोपॅरा डायरेक्टिंग. अल्कॉक्सी ग्रुप जो आहे ॲरोमॅटिक इथरमध्ये हा रिंग ॲक्टिवेट करतो, बेन्झिन रिंग ॲक्टिवेट करतो, आणि तो आर्थो आणि पॅरा डायरेक्टिंग ग्रुप आहे टुवर्ड्स इलेक्ट्रोफिलिक ॲरोमॅटिक सबस्टिट्यूशन. दिस इज इव्हिडंट फ्रॉम द रेझोनन्स स्ट्रक्चर. तर या ठिकाणी तुम्हाला एक अराइल ग्रुप आहे, हा अल्काइल ग्रुप आहे. तर या ठिकाणी फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ आणि फिफ्थ असे 5 रेझोनेटिंग स्ट्रक्चर दाखवलेले आहेत. या ठिकाणी पहा, आर्थो पोझिशनला, पॅरा पोझिशनला आणि परत आर्थो पोझिशनला हा एक्सेस इलेक्ट्रॉन दाखवलेत. आणि ह्याच्यावर अटॅक होणारा जो इलेक्ट्रोफाईल आहे, इलेक्ट्रोफाईल म्हणजे स्पेसिस कॅरिंग पॉझिटिव्ह चार्ज और जी इलेक्ट्रॉन डिफिशियंट स्पेसिस आहे, मग हे अटॅक होताना कोणत्या पोझिशनला अटॅक होईल, ती आर्थो, पॅरा किंवा आर्थो पोझिशनला. कारण ह्या सेकंड ग्रुपमध्ये आर्थो पोझिशनला, थर्ड रेझोनेटिंग स्ट्रक्चरमध्ये पॅरा पोझिशनला आणि फोर्थ रेझोनेटिंग स्ट्रक्चरमध्ये परत आर्थो पोझिशनला एक्सेस इलेक्ट्रॉन आहेत. म्हणजे ते कार्बन कसे आहेत, इलेक्ट्रॉन रिच कार्बन आहेत. मग त्याच पोझिशनला येणारा इलेक्ट्रोफाईल अटॅक होईल. म्हणून या ठिकाणी म्हणले की हे ग्रुप कसे आहेत, आर्थो पॅरा डायरेक्टिंग ग्रुप आहेत. प्लस आर इफेक्ट ऑफ OR मीन्स हा ORला काय म्हणतो आपण, अल्कॉक्सी ग्रुप. प्लस आर इफेक्ट ऑफ अल्कॉक्सी ग्रुप रिझल्ट्स इन increased electron density at the para and 2 ortho positions. See resonance structure second, third and fourth. आता सांगितलं तुम्हाला सेकंड, थर्ड आणि फोर्थ पोझिशनमध्ये आर्थो, पॅरा, आर्थो पोझिशनला इलेक्ट्रॉन रिच कार्बन आहेत आणि त्याच पोझिशनला आपल्याला काय होते, येणारा इलेक्ट्रोफाईल अटॅक होतो. त्याच्यामध्ये आता रिॲक्शन दिल्यात तुम्हाला, हॅलोजिनेशन आहे, फ्रिडल क्राफ्ट रिॲक्शन आहे, नायट्रेशन रिॲक्शन आहे, आणि नंतर आपल्याला ह्या 3 रिॲक्शन घ्यायच्यात, हॅलोजिनेशन, फ्रिडल क्राफ्ट आणि नायट्रेशन रिॲक्शन.